चला मॅचला सुरुवात करूया. कमिटी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट द्यायचे राहिले, आजच्या दिवसातले टी शर्ट द्या. चला मॅच कडे वळूया. शिवचावा रियांश, लुजर मधली शेवटची मॅच. रियांश अतिरिक्त खेळाडू पाठवा. बॉल दाखल करा, अर्धी लगेच मॅच सुरू करा. अजून एक बॉल द्या. 4 षटकांची मॅच. रियांश विरुद्ध शिवचावा, लुजर मधली शेवटची मॅच. यानंतर समीकरण पुन्हा बदलतील. या मॅच मधला विनर खेळलेला विनर मधल्या लुजर सोबत, ती देखील वेळापत्रक तुमच्या समोर मांडलं जाईल. संकेत शिर्के संपर्क साधा. संकेत शिर्के. मॅन ऑफ द मॅच जितुल गायकवाड. त्यानंतर या मॅच मध्ये धनंजय शिर्के. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण थोडक्यात अगदी अनिल स्मृती 11चा ओम महांगडे. चला मॅच कडे वळूयात. स्टार्ट होते मॅच. पहिला बॉल जयंत हाताळतील. समोरच्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला आहे. वाईड बॉल. गुप्तेश्वर लेवनचा मॅन ऑफ द मॅच तुषार गायकवाड याला देखील आपण टी शर्ट देत आहोत. आडवा बॅटने फटका खेळलाय, बिरकावून दिलाय, चौकार लगावलाय. किरणच्या माध्यमातून चौकार खेळला गेलाय. जयंत अर्थातच जॉन यांच्यावर हल्ला चढवलाय. जॉन फौजी अशी त्यांची ओळख. जयंत नाव. मॅच मध्ये चौकार आलाय पहिल्या बॉलवरती. 1 बॉल 5 धावा. खर तर पहिला वाईड, तदनंतर चौकार. लॉफ्ट केला. यावेळी हवेमध्ये आहे. कॅच पकडला जाईल. विकेट येते. फलंदाज होतोय बाद. विकेट आली आहे. किरण होतोय बाद. जबरदस्त कामगिरी. पुनरागमन केलं जॉननी. त्याला नवीन फलंदाज दाखल करा. विकेट आहे पंचांनी सांगितले. कॅच कंप्लीट झाल्यानंतर बॉल फेकला असेल तर तो कॅच पूर्ण झालाय. विकेट आहे. कॅच कंप्लीट झालाय. कंप्लीट झाल्यानंतर तो फेकलाय.
निर्णय येतोय, विकेट आहे. कॅच कम्प्लीट केला आणि मग तो फेकला हवेमध्ये. युट्यूबवर चेक केलाय पहा, निर्णयाचा सन्मान करा. कॅच पकडला गेला, त्यानंतर तो चेंडू हातातून बाहेर गेल्यानंतर विकेट आहे. कॅच कम्प्लीट झालाय, आउट आहे. धाव फलकावर धावा आहेत 5 धावा आणि विकेट आली आहेत. चला घाई करा, वेळ अतिरिक्त घेऊ नका. 2 बॉल खेळ झाला, 2 बॉल 5 धावा. सुशांत आलेत बॅटिंगसाठी. यावेळी आडाबॅटने खेळलाय, खेळाडू बॉलच्या खाली येतोय परंतु निष्ठून जाईल. 1 बॉल 4, चौकार 4 धावांसाठी. जबरदस्त स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे सुशांतनं. आल्या पावली मिरकावून दिलाय चौकार. या बॉलवर देखील बॅट चेज आणि विकेट आले. फलंदाज बाद होता, अगदी चांगली गोलंदाजी. सुशांतला देखील परतावं लागेल. बॅटिंग साठी दाखवत होतील गणेश.
सोडून दिला चेंडू या वेळेला वेल लेफ्ट डॉट बॉल होतोय. गणेश आलेत बॅटिंग साठी. गणेश साळुंके सोडून दिला पुन्हा एकदा. यावेळी मात्र वाईड आहे, दिशा खराब. यावेळी पुन्हा एकदा सोडून दिलाय आतमध्ये, अगदी वळण घेतोय चेंडू. डॉट बॉल येतोय. एका षटकाचा खेळ थांबलाय. 2 गडी बाद, 10 धावा धाव फलकावर आहेत. पुन्हा स्ट्राईक वरती दाखल. गोलंदाजीसाठी आला रियांश इलेव्हन कडून योगेश. चला घाई करा. पहिला बॉल या वेळेला मात्र डॉट आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये सिंगल येते. एक धाव जोडली जाते. 11 वरती धाव फलक पोहोचेल. तर घाई करा, थोडीशी उशीर झालाय खूप. पुन्हा एकदा या वेळेला प्रयत्न राहिलाय परंतु संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी योगेशची. आणखी एक डॉट बॉल. यानंतरची मॅच असेल अनिल स्मृती 11 विरुद्ध शिवसूर्य 11. पायावरती अजून एक चेंडू हाताळलाय. डॉट बॉल. कुणाला अगदी थांबवलाय. लॉफ्ट केला, फटका फसला, हवेमध्ये आहे. कुणाल देखील परतेल माघारी. आणखी एक फलंदाज बाद होता. फलंदाजांची फळी कोसळते. पत्त्यांचा बंगला कोसळावा तशी कोसळते. कमलेश दाखल होतो अगदी मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावर धावा आहेत 11 धावा आणि विकेट आल्यात मात्र 3. कमलेश बॅटिंग साठी आलेत. इथं मात्र आणखी एक संधी होती, दवडली आहे. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी राहिली योगेशची. 1 ओव्हर कम्प्लीट होते. ही 2 ओव्हर कम्प्लीट होतात. 2 ओव्हर नंतर 11 धावा. एकच धावा आली या ओव्हर मध्ये. चांगली गोलंदाजी केली. संघमालक संकल्प स्वतः गोलंदाजी करतील 3ऱ्या षटकामध्ये. आडवा बॅटने फटका खेळला. अगदी डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. त्याच्या माध्यमातून थांबवण्याचा प्रयत्न. थोडासा फंबल होतोय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळलाय. कव्हर्स मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न. केवळ एक सिंगल मिळेल. धाव फलकाला वेग देण्याचा प्रयत्न राहिला परंतु त्यात यश येत नाही. अगदी मोठे फटके येत नाहीयेत. चला घाई करा, वेळ घेऊ नका अतिरिक्त. चला मॅच सुरू ठेवा. लॉफ्टचा प्रयत्न, संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय.
नॉट आउटचा इशारा येतोय पंच अनुज मांढरेंचा. गती काढून घेतली बॉलची, समोरच्या बाजूला आडा बॅटनं फटका खेळलाय. डीप मध्ये खेळाडू आहेत, पाठलाग करतील चेंडूचा. तोपर्यंत 2 धावा मात्र जोडल्या जातील धावफलकामध्ये. 5 धावा ओव्हरमध्ये आतापर्यंत आल्यात. 16 वरती धावफलक पोहोचतोय. आकुटापदा चेंडू, फटका बसला, हवेमध्ये आहे. जॉन बॉलच्या खाली पकडला जाईल कॅच. विकेटचं पतन. नवनाथ बॅटिंग साठी दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. एक बॉल बाकी आहे मॅच मध्ये या षटकामध्ये. एक बॉल बाकी या षटकामधला. 16 धावा धावफलकावरती आहेत. नवनाथ आलेत बॅटिंग साठी. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न देखील केला जाईल. नक्कीच त्यात यश येत आहे. 2 धावा पूर्ण. धावफलक स्थिर 18 वरती. एक षटक बाकी या मॅच मध्ये अजूनही, ते महत्वाचं राहील. यानंतरची मॅच शिवसूर्य विरुद्ध अनिल स्मृती. दोन्ही कॅप्टन तयार राहायचं टॉस साठी. लॉफ्ट केला हा चेंडू. गणेशच्या माध्यमातून गॅप शोधला, भिरकावून दिला चौकार. 4 धावांसाठी. सचिन गोलंदाजीसाठी आलेत. आयकॉन पुन्हा एकदा लॉफ्ट केला चेंडू, हवेमध्ये आहे आणि इथं कॅच पकडला जाईल. फलंदाज बाद होतोय. बॅटिंग साठी अमोल दाखल होतील. संघमालक अमोल दाखल होतील मैदानामध्ये. मला थोडीशी घाई करा, स्पीड घ्या. मॅच सुरू ठेवा. उशीर झालाय. 12 वाजून 9 मिनिटं होत आहेत. आकुटापदा चेंडू, क्षेत्रक्षरामध्ये थोडीशी मिसफिल्ड होते. डीप मध्ये आहेत तैनात खेळाडू. फेकी केली जाईल. 2 धावा पूर्ण. 2 धावा येतील या चेंडूवर. चांगला चेंडू हा देखील हाताळला. डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा फटका बसला, हवेमध्ये आहे. फिल्डर बॉलच्या खाली कॅच पकडला जाईल. आणखी एक फलंदाज बाद होईल. बॅटिंग साठी संदेश दाखल होतील. चला, शिवसूर्य कॅप्टन टॉस साठी या. अनिल स्मृती कॅप्टन टॉस साठी या. एक बॉल बाकी आहे. 24 धावा धावफलकावर आहेत. अखेरचा बॉल फेस करण्यासाठी संदेश दाखल. अखेरचा बॉल समोरच्या बाजूला खेळलाय. 1 धाव मिळते. दुसरीचा प्रयत्न फसलाय. विकेट आली. 1+ विकेट. धावफलक 25 वरती. 26 धावांचं लक्ष डोळ्यासमोर असेल रियांश शिलोमन संघाच्या. बॉल द्या, लगेच बॉल दाखल करा. नवीन बॉल. टॉस अगदी आपण करतोय, लगेच करतोय. शिवसूर्य विरुद्ध अनिल स्मृती.
नाणेफेकीचा कौल छापाचा कॉल कॉल छापाचा आहे आणि टॉस जिंकलाय आणि स्मृती निर्णय कळवा. आणि स्मृती संघाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मॅच कडे वळूया. 26 धावांचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी सचिन आणि सोबतीला आयुष. तर गोलंदाजीसाठी शिवछावा 11 संघाकडून येतील. बॉलरचं नाव काय? कमलेश. कमलेश आणि सचिन. सचिन स्ट्राईकला. सचिन आणि आयुष. सॉरी, सचिन आणि आयुष बॉलर कमलेश. हो सचिन. चला मॅच सुरू करायची आहे. मॅचला सुरुवात होती. अगदी 26 धावांचा लक्ष्य डोळ्यासमोर आहे. पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. गॅप शोधलाय. निष्ठून जातोय. चौकार. 4 धावांनी केली आहे सचिन. धावफलकाची सुरुवात. 0 कडून 4 कडे वाटचाल. या चौकारानं समीकरण बदलतं. पुन्हा एकदा 26 धावांचं लक्ष. छोटा टोटल. बॅटल मोठा असणार आहे शिवछावासाठी. लढाई लढावी लागेल. संघर्ष करावा लागेल शिवछावा 11ला. विकेट्स आणि विकेट्स हाच एक पर्याय असेल या मॅच मध्ये कमबॅक साठी. यावेळी सुंदर चेंडू हाताळलाय. अगदी लवकर हाताना लेग ब्रेकचा मारा करताना कमलेश. आखोटापदा चेंडू. पुन्हा एकदा संपर्क मात्र नाहीये. आउटसाइड ऑफ खेचून मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र डॉट बॉल होतोय. आडावाटनं पुन्हा एकदा फटका खेळला. डायव्हिंग एफर्ट. इथं मात्र चेंडू निसटून जाईल का? गोशी क्षेत्रात जातोय. सिंगल मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा आडावाटनं फटका खेळलाय. इथं मात्र डायव्हिंग एफर्ट निसटून जातोय. 2 धावा प्राप्त होतील. लॉफ्ट केला. या वेळेला हवेमध्ये आहे आणि भिरकावून दिलाय. षटकार. थेट ट्रॉफीला दिली सलामी. या वेळेला कूलर वरती जाऊन आदळतोय. षटकार येतोय. 6 धावांची भरारी घेतली जाते. अर्थातच कूलर आहे, ट्रॉफीज, सायकल आणि या बक्षीस देणाऱ्या प्रायोजकांची देखील आपण चर्चा येणाऱ्या इनिंग्स ब्रेक मध्ये करणार आहोत.
एका ओव्हरनंतर 13 धावा फलकावर येणार. 18 चेंडू 13ची गरज. यावेळी चेंडू अगदी खाली राहिलाय. डॉट बॉल. किरण हातावतोय षटक. फुलटास वरती फटका बसलाय. हवेमध्ये कॅच पकडलाय. विकेट आली. फलंदाज बाद. परतावा गेलं आयुषला माघारी. 51,000 रुपये रोख रक्कम पारितोषिक या स्पर्धेसाठी आपल्याला प्राप्त होत आहे. पसरणी प्रीमियर लीग 6वं पर्व. पसरणी गावचे उगवते नेतृत्व युवा संघटक कुमार शुभम महांगडे यांच्याकडून. द्वितीय पारितोषिक 31,000 रुपये पश्चिम भागातील युवा नेते मकरंदाबा पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री आनंद चिरगुटे व श्री रोहितदादा वाडकर युवा उद्योजक यांच्याकडून. तृतीय पारितोषिक संकल्प आलेत मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्ट केला. यावेळेला अगदी गॅप शोधण्याचा प्रयत्न राहिला. स्पीड होते. चौकार येतोय. 4 धावा जोडल्या जातील धावफलकामध्ये. तृतीय पारितोषिक पसरणी तसेच वाई तालुक्यातील एक उगवते नेतृत्व अर्थात श्री स्वप्नील भाई गायकवाड यांच्याकडून प्राप्त होते. तर चतुर्थ पारितोषिक श्री संजय अप्पा कांबळे उद्योजक पसरणी यांच्याकडून. आपल्याला बक्षीस पाहायला मिळतात. 4 चौथ्या क्रमांकाचे बक्षीस. या दरम्यान 2 धावा प्राप्त होतील या चेंडूवर. तर 5व्या क्रमांकाचे पारितोषिक आपल्याला दिले जाते युवा संघटक कुमार चेतन माहिती आणि हर्षद महांगडे यांच्याकडून. आकर्षक अशी रक्कम. तितकीच दर्जेदार चषक देखील आपण पाहतोय. बॉल यावेळी खाली राहतोय. डॉट बॉल. समोरच्या बाजूला फटका खेळला. यावेळेला प्रयत्न राहील 2 धावांचा. धाव फलकावर धावा लागतात त्या 21. 5ची गरज आहे 12 बॉलमध्ये. प्रथम क्रमांकाचं चषक आपल्याला दिलं जातं श्री मारुती दादा शिर्के पसरणी भूषण यांच्याकडून. 6 फुटाची मानाची भव्य ट्रॉफी. तर द्वितीय चषक पसरणी गावचे युवा उद्योजक श्री सुशील दादा प्रभाळे व धारकरी कुमार विपुल महांगडे यांच्याकडून भव्य अशी 4 फुटांची ट्रॉफी. तृतीय चषक वाई तालुक्यातील मावळा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष युवा संघटक सुभेदार श्री आप्पा मालुसरे यांच्याकडून तृतीय व चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्राप्त होते. या दरम्यान विकेट येत्या. आणखी एक फलंदाज होतोय गारद. सचिनला परतावा लागेल माघारी. गणेशच्या गोलंदाजीवरती विकेट येते. तर 5व्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला भेटते ती शिवांश किरण महांगडे यांच्याकडून. 5 आकर्षक चषक. वैयक्तिक बक्षिसांची देखील लयलूट आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी कुमार आकाश महांगडे मार्केटमेंट सोशल मीडिया मॅनेजमेंट सर्व्हिस यांच्याकडून शूज दिले जाणार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज सह्याद्री पानशॉपचे मालक श्री स्वप्नील जाधव यांच्याकडून कूलर व ट्रॉफी. फटका या वेळेला देखील फसला. बॅटची कडा मात्र इथं सिंगल होईल प्राप्त. योगेश आलेत बॅटिंगसाठी. स्ट्राईक वर मात्र आता संकल्प. सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू साठी कैलास कुमार प्रतीक काळिंगुडे यांच्या स्मरणार्थ बालाजी मोबाईल शॉप यांच्याकडून सुंदर अशी सायकल दिली जाणार आहे. पुन्हा एकदा बॅटची सिंगल मिळते. उत्कृष्ट फलंदाजासाठी कैलासवासी श्री नारायण महांगडे यांच्या स्मरणार्थ हनुमान सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री विजय व अजित महांगडे यांच्याकडून एक कूलर व ट्रॉफी. सामन्यावरचे टी शर्ट आपल्याला दिले जातात कुमार शुभम सुनील महांगडे ई स्मार्ट दुबई यांच्यातर्फे. ड्राईव्ह केला या वेळेला. सेन्सिबल क्रिकेट. 2 धावांचा प्रयत्न इथं पूर्ण होतोय. धावांची आता केवळ गरज आहे 2. बरोबर का? किती पाहिजे? 1 धावेची गरज आहे. इथं प्रयत्न राहिला ड्राईव्ह करण्याचा. विकेट मात्र आली आहे. संकल्पाला माघारी जावं लागेल. 1 धावेची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन दाखल होईल. 7 बॉल 1ची गरज. 1 बॉल बाकी ओव्हरमध्ये. अक्षय दाखल होतील.
बॉल स्पॉन्सर संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला भेटलेत युवा उद्योजक श्री नितीन दादा चोरट. सर्वोत्तम खेळाडू, फलंदाज, गोलंदाज सर्वांनाच ट्रॉफी दिल्या जातात. ते केक स्टोरी डिझर्टचे मालक कुमार बंटी महागडे व शिवपाईक कुमार ओम महागडे यांच्या माध्यमातून श्री रोहित दादा येवले गावचे सुपुत्र यांच्याकडून खेळाडूंना पाण्याची सोय केली जाते 2 दिवस. या दरम्यान या मॅच मध्ये देखील विजेता ठरतोय रियांश 11 हा संघ. मॅन ऑफ द मॅच सचिन प्लीज या आपला पुरस्कार स्वीकारा. चला शिवसूर्य 11 आणि स्मृती 11 क्षेत्ररक्षणासाठी मैदानात दाखल होतील. शिवसूर्याची बॅटिंग आहे.